विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. ठीक आहे. आता बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम म्हटलं की त्याचं सुरुवातीला स्टेटमेंट काय आहे ते जर आपण पाहिलं तर एक डायग्रामॅटिकल रूपात त्याचं स्टेटमेंट कसं असेल ते मी तुम्हाला समजावून सांगतो. थोडं लक्ष द्या. एक ट्रायंगल आहे आपल्याजवळ. पहा, ट्रायंगलला आपण नाव देऊ ए, बी आणि सी. ट्रायंगलला आपल्याला नाव द्यायचं आहे ए, बी आणि सी. आता या ट्रायंगलमध्ये स्टेटमेंट असं आहे, इफ अ लाईन इज पॅरलल टू वन साइड ऑफ अ ट्रायंगल and intersecting the other two sides into distinct points. याचा मराठीत असा अर्थ होतो की एक लाईन आपल्या ट्रायंगलला इंटरसेक्ट करून जात आहे, तिसऱ्या साइडला ती पॅरलल आहे आणि उरलेल्या दोन साइडला ती काय करत आहे, उरलेल्या दोन साइडला ती इंटरसेक्ट करून जात आहे टू डिस्टिंक्ट पॉइंट. डिस्टिंक्टचा अर्थ आहे डिफरंट पॉइंट्स मध्ये. तर त्यामुळे जे हे पार्ट झालेले आहेत या साइडचे, एपी असो, पीबी असो, एक्यू असो किंवा क्यूसी असो, हे पार्ट प्रोपोर्शन मध्ये आहे. प्रोपोर्शन मध्ये आहेत म्हणजे एक उदाहरण देतो. समजा 3 असेल आणि हा 9 असेल म्हणजे हे 3 त्रिक 9 आणि हे जर 10 असेल तर 10 3 जार 30 म्हणजे हे रेशो 3/9 10/30. आपल्याला माहिती आहे रेशो इक्वल झालेला आहे. याचा आन्सर येईल 1/3. ठीक आहे. सो आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे की जर समजा एखादी लाईन जात असेल, इंटरसेक्ट करत असेल दोन साइडला आणि तिसऱ्या साइडला जर ती पॅरलल असेल तर रेशोज AP अपॉन PB इज इक्वल्स टू AQ अपॉन QC. दिस इज व्हॉट वी हॅव टू प्रूव्ह. ठीक आहे. आता त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, एक छोटंसं कन्स्ट्रक्शन आपण करू. वी विल जॉईन BQ. आपण BQ जॉईन करू. आता BQ जॉईन केल्यानंतर तुम्हाला समजावून सांगण्यासाठी ही जी एवढी फिगर आहे ही जर आपण वेगळी काढतो म्हटलं तर इथे आपल्याला मित्रांनो ही फिगर अशी दिसेल. A, P, Q आणि B. आता इथं जर आपण रेशो घेतला APQ, एरिया ऑफ ट्रायंगल APQ, APQ चा एरिया होईल हाफ इंटू, याची जर आपण अशी हाईट घेतली इथं तर बेस AP आणि हाईट QD. सो बेस AP इंटू हाईट QD हे असं होईल. त्यानंतर आपण जर QPB याचा एरिया घेतला तर QPB, जर समजा QPB चा आपल्याला एरिया काढायचा असेल तर एक मिनिट पहा, QPB लाच बोर्डवर ठेवू. पहा इथं मी फक्त QPB लाच बोर्डवर ठेवू. आता इथं जर मला PB हा बेस घ्यायचा असेल तर मला हाईट अशी काढावी लागेल, म्हणजे मला याला एक्सटेंड करावं लागेल असं. ठीक आहे. म्हणजे याचा एरिया होईल हाफ इंटू बेस PB इंटू, आता तुम्हाला जर आठवत असेल तर याच्या आधी आपण QD ही QD हाईट घेतली होती. म्हणजे इथे एक गोष्ट आपल्याला अशी समजली की QD ही हाईट APQ ची तर होतीच, ती BPQ ची सुद्धा आहे. QD अशी ही हाईट. म्हणजे या आणि या ट्रायंगलचं काय कॉमन आहे तर त्या दोघांची हाईट कॉमन आहे. ओके. मग आता आपण हे जर रफ केलं आणि यांचा जर आपण रेशो घेतला मुलांना आपण याचा, तर इथं साधी गोष्ट आहे, इथं आपला हाफ आणि हे हाफ कॅन्सल होईल. तसंच QD आणि हे दुसरं QD हे सुद्धा कॅन्सल होईल. म्हणजे शेवटी आपण मिळवलं काय मग तर वरचा एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल QPB इज इक्वल्स टू काय मिळवलं आपण AP अपॉन PB. याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. चला आता पुढे जर पुढे गेलो तर आपण हे जे जॉईन केलं होतं याला रफ करतो आणि दुसरं कन्स्ट्रक्शन करतो असं. यामध्ये APQ आणि CPQ हे दोन ट्रायंगल पुन्हा इथं मी वेगळे घेतो. APQ
क्यू आणि CPQ. आता यातही आपल्याला आधीचा जर अनुभव आपण पाहिला आधीच्या केसचा, तर तुम्हाला असं कळेल की हा एक ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल आहे, त्यामुळे याची हाईट ही बाहेर येईल अशी. समजा आता आपण याला जर PPT ही जर हाईट म्हटली मुलांना आपण, तर तुम्हाला असं समजेल इथं की APQ याची हाईट तर PT आहेच आणि तसंच CPQ याची सुद्धा हाईट PTच आहे. ओके, म्हणजे या दोन्हीही ट्रायंगल्सच्या हाईट्स ह्या सारख्या आहेत. मग हाईट्स तर त्यांच्या सारख्या आहेत, तर आपण पुन्हा यांचा रेशो घेऊ. मग कोणत्या? एरिया ऑफ ट्रायंगल, इथं लिहितो एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल CPQ. यांचा रेशो घ्या. चला, तर याचा घेऊ आपण हाफ इंटू याचा बेस AQ आणि याची हाईट PT, AQ इंटू PT, AQ इंटू PT अपॉन CPQ चा एरिया घेऊ हाफ इंटू याचा बेस QC आणि याची सुद्धा हाईट PT. ठीक आहे, हे घेतलं आपण. हे घेतल्यानंतर इथं सुद्धा याचं हाफ कट झालं मुलांना आणि याचं PT कट झालेलं आहे, त्यामुळे इथं QC म्हणजे शेवटी इथं सुद्धा आपण काय मिळवलं? मग एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल QPB इज इक्वल्स टू AQ अपॉन QC, AQ अपॉन QC. चल, आता हे रफ करतो मी. आता इथं एक गोष्ट अशी आहे की आपण म्हटलं होतं ही लाईन अशी काढतो, ही लाईन आणि BC खालची हे आहेत पॅरलल. ही जर आपण फिगर काढतो म्हटली तर ही अशी होईल फिगर. ठीक आहे, असं BC आहे आणि असं हे PQ आहे. आता इथं PQ आणि BC ह्या पॅरलल लाईन्स आहेत आणि पॅरलल लाईन्सची आपली प्रॉपर्टी काय आहे? तर परपेंडिक्युलर डिस्टन्स इज ऑलवेज कॉन्स्टंट. म्हणजे समजा आपण असं जर म्हटलं की बाबा याचा बेस जर आपण दाखवला नाही, समजा तुर्तास आपण ही सेगमेंट दाखवली नाही, तर मग आपल्याला असं दिसेल की BPQ CPQ यांचा बेस हा PQ सारखा आला आणि याची हाईट अशी येऊन जाईल आणि याची हाईट ही अशी येऊन जाईल आणि ही लाईन पॅरलल आहे. हे पॅरलल लाईन्सचं डिस्टन्स सारखं, म्हणजे थोडक्यात CPQ आणि APQ यांची हाईटही सारखी आहे आणि बेसही सारखा आहे. आणि जर दोन ट्रायंगल्सची हाईट आणि बेस हे सारखे असतील तर आपण काय म्हणतो? देअर एरियाज आर इक्वल. म्हणजे आपण इथं काय म्हणू? इथं आपण असं म्हणू की एरिया ऑफ ट्रायंगल BPQ इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल CPQ. ओके, याला म्हणू इक्वेशन नंबर 3. आता आपल्याला लक्ष द्यायचं आहे बाय 1, 2 आणि 3 कडे. 1, 2 आणि 3 याला जर आपण पाहिलं मुलांनो, तर इथं आपल्याला असं दिसेल की याची डावी बाजू पहा, लेफ्ट हँड साइड जर आपण पाहिली तर लेफ्ट हँड साइडवर आपल्याला काय दिसेल? पहा, APQ आणि APQ सारखा आहे. तसंच BPQ आणि इथं BPQ आणि CPQ हे सारखं आहे. BPQ आणि CPQ हे सारखं आहे. म्हणजे थोडक्यात ही लेफ्ट हँड साइड आणि ही लेफ्ट हँड साइड सारखी आहे. आणि जर लेफ्ट हँड साइड याच्या सारख्या असतील, इट मीन्स द राईट हँड साइड इज ऑल्सो सेम. म्हणजे AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. AQ अपॉन, आता हे पहा आणि जे सुरुवातीला आपण लिहिलं होतं प्रूव्ह करायसाठी हे सारखंच आहे. अशा प्रकारे आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम हा सॉल्व्ह केलेला आहे, हा प्रूव्ह केलेला आहे. ठीक आहे, एक थोडासा जर आपण रिकॉल घेतला तर आपण काय केलं? सुरुवातीला हे जॉईन केलं, वरचा आणि खालचा ट्रायंगल घेतला, त्यांचे रेशोज आपण दाखवले. देअर रेशोज, एरिया ऑफ देअर रेशोज इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर बेसेस बिकॉज हाईट्स आर सेम. त्यानंतर आपण वरचा APQ घेतला आणि खालचा CPQ घेतला. या दोन ट्रायंगल्सच्या सुद्धा हाईट हा सारख्या होत्या म्हणून आपण त्यांच्या बेसिसचा रेशो घेतला. अशा प्रकारे दोन इक्वेशन मिळवले, त्यांची डावी बाजू आपण सारखी दाखवली. and in that way right hand side is also same, and in this way we have proved basic proportionality theorem.
बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम हा अत्यंत महत्त्वाचा थेरम आहे बोर्डाच्या परीक्षेसाठी सुद्धा, कारण नॉर्मली जर तुम्ही मागच्या 5 वर्षांचे पेपर जर चेक केले त्यापैकी 7 ते 8 पेपर्समध्ये आपल्याला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम हा 3 किंवा 4 मार्कांसाठी विचारलेला दिसेल. सो द क्वेश्चन इज इम्पॉर्टंट फ्रॉम द एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ऑल्सो. ठीक आहे, तर व्हिडिओला बरोबर व्यवस्थित पाहायचा आहे, हेडफोन्स लावून व्हिडिओ हा पाहायचा आहे आणि थेरमचा अभ्यास करायचा आहे. काही जर डिफिकल्टी असेल तर व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शनमध्ये ती डिफिकल्टी टाईप करायची आहे, मी लवकरात लवकर त्याचा रिप्लाय देईन. ठीक आहे, इथं आपण आज थांबू. ओके.